पिऊ गुड मॉर्निंग. सो आमची गुड मॉर्निंग झालेली आहे. सकाळी 6 वाजताच झाले आणि आता सगळं झाल्यानंतर मी अनूप हा माझा मित्र आणि बाहेर आलो जरा असंच वॉकिंगला. आणि ते छान असं वातावरण आहे. हा पुस्तकांचं गाव म्हणून तुम्ही ऐकलं असेल, भिलार म्हणून आहे, तिथे आम्ही आहोत. काय शोना? हो मंदिर आहे, बाप्पाचं मंदिर आहे. हो हो बाप्पाचं मंदिर आहे. मस्त व्ह्यू आहे, बघू शकता. हो हो काय आहे, काय आहे तिथे, काय कर बस ओके. डे 2 आमचा चालू झाला. सकाळीच आम्ही स्विमिंग देखील केली. आम्ही स्विमिंग पूल तिथे स्विमिंग केली आम्ही मस्त. मम्मा आहे आणि शावीनी पण एन्जॉय केलं. सो मित्रांसोबत मला असं वाटतं एक गेल्या सप्टेंबरला आम्ही एकत्र सगळे भेटलेलो, त्याच्यानंतर डिसेंबरला भेटलेलो आणि आता आम्ही परत भेटलो. सो वर्षातून 2-3 वेळा तर आम्ही भेटतो आणि प्रयत्न करतो की कुठेतरी असं फिरायला जाणं किंवा काय असं असेल तर वेल अँड गुड होऊन जातं. सो 2 दिवस एकदम मेमोरेबल असतात आणि एन्जॉय करतो आम्ही या 2 दिवसामध्ये. आणि ह्या टाईमचं स्पेशल म्हणजे काय की ह्याच्या आधी कसं व्हायचं की आम्ही प्रत्येकजण सिंगल यायचो फिरायला, पण यावेळेस असं झालं की आमच्या वाईफ ज्या आहेत प्रत्येकाच्या दोघांच्या सोडून, त्यांचं काय दोघांचं लग्न नाही झालं, अनुपचं आणि विनयचं, पण बाकीच्या सगळ्यांची लग्न झालेत. सो ह्यावेळेस आमच्या सगळ्या वाईफ ज्या आहेत त्या आमच्यासोबत आहेत आणि विथ फॅमिली आम्ही फुल एन्जॉय करतो. फुल एन्जॉयमेंट चालू आहे. सो डे 2 ला सुरुवात झाली. आता आम्ही चाललो आहोत फिरायला आणि आमचे सिंगर आहेत. श्रावी पुढे आहे आणि ती मला टाटा करते. हा जो गाडीवाला आहे आमच्या पुढे बघू शकता, तो तिला टाटा करतोय, तो बघा. जाम भारी आहे. आलेलो महाबळेश्वर क्षेत्र आहे, तिथे आम्ही चाललो आहे, पण इथे जोरात भानगडी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक लागलं. काय आता बोलणार आपण, अशी परिस्थिती आहे. आता आम्ही आलो आहोत एल्फस्टन पॉईंटला आलो आहोत. पूर्ण धुकं आहे, म्हणजे तुम्हाला खालचं काहीच दिसू शकत नाही. बघा तुम्हाला काहीच दिसणार नाही खालचं. बघा 0.5ला बघा, बघा काकासोबत फिरायचो ना, बघताय तुम्ही इतकं धुकं आहे. महाबळेश्वर ज्यासाठी प्रसिद्ध आहे ना, तो जो थंडावा तो तुम्हाला इथे फील करायला 100% मिळतो आणि खरंच अमेझिंग आहे. माकड वगैरे तिथे
जबरदस्त पॉइंट. सो आता आम्ही मका खात आहोत. भाजलेला मका आणि उकडलेला मका. हे एक मस्त एकदम हिवाळ्यामध्ये किंवा आता इथे थंडावा आहे तर तुम्हाला स्नॅकिंगसाठी बेस्ट आहे. आता आम्ही आलो आहोत श्री क्षेत्र महाबळेश्वरला. ओके, सगळे येतात मागून. किरण साहेब आहेत आणि वैभव काकांनी शाहूला घेतलेली आहे. शाहू महाबळेश्वर मध्ये हो माहिती. अरे दर्शन घेऊन आले पण हे आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि VIP दर्शन घेतलं छान आणि जवळून दर्शन झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि जवळून दर्शन घेतल्यानंतर चौघींसोबत श्रावीने देखील दर्शन घेतलं. अगदी जवळून छान वाटलं. कसं वाटतंय नवऱ्याकडून कुंकू भरून घेतल्यावर? त्याला मनाने कळालं नाही. हा 4 वर्षानंतर लावलं. मला पण छान वाटलं. जय बाप्पा. तुला छान वाटलं. चला बरं. काढलं कुठे? हो अरे थंड आहे. हे कृष्णाई टेम्पल आहे. इथे पुरातन आहे, खूप छान आहे. एकदम जबरदस्त दिसत आहे. वा वा हे बघा मजा बघा यांची कशी चालली. श्री क्षेत्र महाबळेश्वरला आमचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर आमचं एक ठिकाणी मालवणी घरगुती मालवणी म्हणून आमचं तिथे जेवण होतं. तिथे आम्ही जेवलो देखील आणि त्या जेवल्यानंतर आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुमच्यासोबत हे शेअर करतो की इतकं सुंदर जेवण होतं, घरगुती जेवण होतं. आम्हाला इतकं आवडलं की त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे नॉर्मली व्हेज थालीमध्ये एखाद दुसरी भाजी असते पण आम्हाला मॅक्झिमम 4 भाजी मिळाल्या एका थालीमध्ये. सोबत भजी होते, त्याच्यानंतर पापड होतं आणि पोटभर तुम्ही तिथे जेवू शकता. त्याला काही एक्स्ट्रा चार्जेस नव्हते. सो अशा पद्धतीचं आम्हाला जेवण भेटलं आणि आम्ही सगळे 8 जण आम्ही एकत्र जेवलो तिथे. जिथे आम्ही दर्शन घेतलं ते बाजूलाच तिथे आहे ते
आणि त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन घेतल्यानंतर श्रावीला घेऊन आम्ही आता चाललो आहोत महाबळेश्वरला शॉपिंगसाठी चाललो आहे. सो असं होतं आमचं दुपारचं लंच. सो जर तुम्ही कधी महाबळेश्वरला गेलात तर श्री क्षेत्र महाबळेश्वर आहे, तिथे नक्कीच जा आणि जो घरगुती मालवणी होम तिथे नक्कीच लंच करा, खूप सुंदर आहे म्हणून तुम्हाला मी सजेस्ट केलं. त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहोत शॉपिंगसाठी आणि शॉपिंगसाठी जाताना देखील हे बघा जे काही धुकं दिसतंय हिरवंगार मस्त आणि थोडा पाऊस देखील पडत होता आणि ते आम्ही शॉपिंग केली सगळ्यांनी. वैभव काकांनी श्रावीसाठी हे गिफ्ट घेतलं. सो श्रावीला हे गिफ्ट खूप म्हणजे खूपच आवडलं, जास्त आवडलं. तिला ते दिसत नव्हतं म्हणून आम्ही फ्रंट कॅमेऱ्याने देखील तिला दाखवलं की श्रावी बघ कसं दिसतंय. सो वैभव काकांनी घेतलेलं गिफ्ट. सो थँक्यू वैभव काका. ससा बघतोय बघा ससा. एक काळ असा होता की हा मुलगा स्वतःसाठी शॉपिंग करायचा, पण आज वेळ अशी आली की बायकोसाठी शॉपिंग करतोय आणि बायकोसाठी शॉपिंग केल्यानंतर पण कुठे मध्ये महाबळेश्वरमध्ये येऊन बघा एक वेळ अशी होती की फक्त स्वतःची शॉपिंग होती, आता बायकोची शॉपिंग हातात घेऊन फिरत आहेत. बघा असे दिवस आले तो आमच्या मित्रांवर. वैभव काकाने बघा कसं काय काय घेऊन दिलंय. फुल मजा आहे श्रावीची.